नमस्कार. मी आता आलेली आहे माझ्या मिस्टरांच्या आजोळी म्हणजेच आमच्या मामांकडे. तर यांचा खूप मोठा परिवार आहे आणि हे मिळून सगळ्यांचं मोठं एक घर आहे. तर मामा तुम्हाला माहिती सांगतील. नमस्कार, मी सुधीर जामसुतकर आणि हा आमचा जो पूर्ण गावकर परिवार म्हणजे आमचा अण्णा करू जामसुतकर. पण आम्ही पूर्ण वाडीमध्ये ज्या काही गोष्टी किंवा एक नेतृत्व करतो त्यांच्याकडं पहिल्यापासून आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला गावकर म्हणून संबोधलं जायचं आणि त्याच्यामुळं आमच्या परिवाराला पूर्ण गावकर कुटुंब असं म्हणतात. आणि या गावकर कुटुंबाचं एक मोठं असं घर आमचं म्हणजे जवळजवळ 70 ते 80 वर्षाचं जुनं घर या ठिकाणी होतं. जवळजवळ त्याला म्हणजे 50 बाय 50 असं मोठं घर होतं. त्यामध्ये 7 खोल्या होत्या आणि त्यानंतर मग आम्ही त्याचा जीर्णोद्धार केला 2016ला आणि आपल्या उपजीविकेच्या साधनामुळं मुंबईला जावं लागल्यामुळं बरीचशी कुटुंब तिथून गावावरून मुंबईला शिफ्ट झाली आणि त्यामुळं मग जवळजवळ जागा इथली थोडीशी आम्हाला हे वाटायला लागली आणि मग आम्ही त्या घराचं एक थोडा पार्ट हे करून दोन्ही बाजूच्या पडव्या कमी करून आम्ही 2016ला पुन्हा हे नवीन घर बांधलं. हे आपल्यासमोर दिसतंय. तर या ठिकाणी 2016ला आम्ही जे पुन्हा या घराचा जीर्णोद्धार केला. परंतु आमच्या या घराची टोटली तसं म्हटलं तर 7 घरं आहेत. एका परिवाराची जवळ 7 घरं आहेत आणि ही 7 घरं असताना आम्ही एकत्र असं गुन्हेगारांना आणतोय सर्व आणि आमचा गणपतीची गौराई ही एकत्र या ठिकाणी येत असते आणि या गणपतीमध्ये आम्ही खूप धमाल मस्ती मजा करत असतो. सर्वांचे विचार एकत्र चांगल्या पद्धतीने असतात आणि त्यामुळेच आम्ही ह्या गोष्टी सर्व करत असतो. या आमच्या परिवाराचा जो नवमी महाला कार्यक्रम असतो जे आमचे पूर्वज आमच्यातून निघून गेले आहेत त्यांचा नवमी महाल हा श्राद्धाचा कार्यक्रम आमचा असतो. जवळजवळ त्याचा 65 ते 70 वर्ष तो कार्यक्रम चालू आहे अविरत आणि तो कार्यक्रमाला 1 दिवसाचा कार्यक्रम असतो परंतु आम्हाला पूर्ण वर्षभर ती ऊर्जा निर्माण होते आणि फार छान कार्यक्रम आमच्या पूर्वजांचा तो आहे तो आम्ही करतो साजरा. आणि त्या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं. सकाळी पिंडदान होतं, त्याच्यानंतर नाच वगैरे थालामोडणी वगैरे ह्या बाकीच्या गोष्टी असतात. असं आमच्या या परिवाराला फार मोठी परंपरा आहे आणि ते आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. आता मामांनी तुम्हाला माहिती दिली तर बघूया आपण आता. हे सगळं मोठं एक घर आहे तर आपण इथे जाऊया आता. सगळ्यांनी आता घरं बांधली आहेत तर म्हणून वेगवेगळे गणपती आहेत पण हा सार्वजनिक एक गणपती इथे असतो. गौराई ही आहे आपली गौराई. हे मामांचं कुलदैवत आहे. हे आमच्या आईंचे काका आहेत. अजूनही आजोबा आमचे मस्त हसून खेळून छान असे असतात. मामाने सांगितल्याप्रमाणे हा सार्वजनिक सर्वांचा गणपती आहे. तर हे असं होतं मामांचं आमच्या गाव.
आता आपण चाललो आहोत आईंच्या बहिणीकडे, म्हणजेच आमच्या मावशीकडे, छोट्या मावशीच्या घरी. हे बघा इकडे कसं निसर्गरम्य वातावरण आहे. भात शेती लावलेली आहे, अजूनच खूप मस्त वाटते इकडे. इकडेच हनुमान मंदिर पण आहे. इथे हनुमान जयंतीला खूप मोठा कार्यक्रम असतो. हे आहे आमच्या मावशींचं घर. इथून बघा. आणि हे हनुमान मंदिर आहे. हळू